Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल संदेश नाही थेट बातमी देऊ आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं सकारात्मक उत्तर। प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील। संजय राऊतांचं सूचक विधान, अमित ठाकरेंचंही राऊतांकडून कौतुक। काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार, राज ठाकरेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अट सूत्रांची माहिती। राज ठाकरे यांनीही भाजप आणि शिंदेंचा हात सोडावा। दोन भावांचे हात एकत्र आल्यावर कुणाची हात धरायची गरज पडणार नाही। राज उद्धव ठाकरे युतीवर सुषमा अंधारेंचं सूचक वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही 100 पावलं येऊ। मनसे नेते अविनाश जाधव यांचं विधान, ठाकरे ब्रँड टिकवण्याची मनसैनिकांची भावना। हगवण्यांचे मामा जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोपांची मालिका सुरू। सुपेकर प्रत्येक पोलीस निरीक्षकाकडून पैसे घ्यायचे, गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, अंजली दमान यांचा नवा आरोप। जालिंदर सुपेकर यांच्या आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास नकार। कैदी गायकवाडकडे 500-550 कोटी मागितल्यासह सुपेकरांवर 6 मोठे आरोप। संजय शिरसाट यांनी नियम डावलून मुलाच्या नावाने शेंद्रा MIDC मध्ये 6 कोटींची जागा घेतली, तिथे मद्य निर्मिती केली जाणार, इम्तियाज जलील यांचा दावा। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। लाडकी बहीण योजनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी निधी वापरणार। निधीच्या कमतरतेचा राज्यातील आमदारांनाही फटका। अनेक आमदारांना गेल्या 6 ते 7 महिन्यापासून घरभाड भत्ता नाही, सूत्रांची माहिती। भारतात दंगे घडवण्याच्या इराद्याने पाकचा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवला। ऑपरेशन सिंदूर त्यांना कायम पराभवाची आठवण करून देईल। जम्मू काश्मीरच्या कटरामधून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काश्मीर खोऱ्यातील चिनाब पुलाचं उद्घाटन। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा। मुख्यमंत्री फडणवीसांसमोर 12 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। नक्षली चळवळींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न। फडणवीसांच्या हस्ते आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचा सत्कार। गडचिरोलीमधील नागरिकांमध्ये सुरक्षेचं वातावरण। जिथे प्रशासनही पोहोचू शकत नव्हतं तिथे पोलिसांनी व्यवस्था उभी केली। 2026 पर्यंत माओवाद पूर्णपणे संपुष्टात आणू, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। शिंदेंच्या शिवसेनेमधील सुजाता शिंगाडे यांची पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घरवापसी। शिंदेंसोबत गेलेल्या अनेकांना पश्चाताप होतोय, उद्धव ठाकरेंची टीका। विशाळगडावरील कुर्बानीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा प्रशासन सुप्रीम कोर्टात। आज निर्णयाची शक्यता, तर विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूर एसपींचे आदेश। मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये अभिनेता दिनो वरियाच्या मुंबईतल्या घरी ईडीची छापेमारी। वरळीमध्ये केतन कदम याच्यासह कांदिवलीमध्ये जय जोशीच्या घरी सुद्धा ईडीची छापेमारी। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमध्ये पासपोर्टचं नुकसान। आगीमध्ये छगन भुजबळांसह समीर भुजबळ यांचा पासपोर्टही खराब। भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी मुदतवाढ। आरबीआयचे पतधोरण जाहीर, 50 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटमध्ये कपात। गृहकर्जाचे हप्ते आणखी कमी होणार। मंगरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी मार्केटिंग हेडला अटक, तर 3 जण ताब्यात। दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचंही निलंबन। राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडसह लातूर, धाराशिव, चंद्रपूरला सतर्कतेचा इशारा। डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध। मस्क यांचे सर्व सरकारी करार रद्द केले जातील, ट्रम्प यांची धमकी। तर माझ्याशिवाय जिंकला नसता, एलन मस्क यांचं ट्विट। भारतासोबत चर्चा करण्यासाठी मदत करा, भारत पाकिस्तानमध्ये सर्वसमावेशक चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्या, पाकची अमेरिकेला विनंती। जालिंदर सुपेकरवर 550 कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या गायकवाड पितापुत्रांवर
4 वर्षांपूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे, पोलिसांकडून गायकवाडच्या आलिशान गाड्या जप्त. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.